सुप्रभात आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज शिवांशला सकाळी नाश्त्यामध्ये बनवलं होतं गव्हाचं सत्व, झटपट होणारं आणि हेल्दी असं. आणि खूप दिवसांनी बनवलं होतं, त्यामुळे शिवांशलाही खातो तो. मी पहिले त्याच्यासाठी नेहमी बनवायचे. असं बऱ्याच दिवसांनी कधीतरी बाहेरचं खाण्याची क्रेविंग्स होते, त्यामुळे आम्ही आज गेलो होतो मिसळ खायला. लग्नाअगोदर मी मिसळ कधी आवडीने खाल्ली असेल असं मला तर कधी आठवत नाही. पुणे आणि मिसळ हेच कॉम्बिनेशन अगदी छान वाटतं. लग्नानंतर मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाली तेव्हा मे बी मी फर्स्ट टाईम ह्यांच्यासोबत मिसळ ट्राय केली असेल आणि तेव्हापासून मी अगदी पुण्याच्या मिसळची फॅन झाली आहे. मस्त अशी मटकीची उसळ, काकडी, दही, लिंबू, कांदा आणि गरमागरम पाव, क्या बात. मला जरा जास्तीच झणझणीत खायला आवडतं. मी माझ्यासाठी तरीवाला रस्सा मागवला होता आणि यांनी यांच्यासाठी साधावाला रस्सा, कारण यांना असं जास्ती तिखट आवडत नाही. आणि मग नंतर त्याच्यावरती दही टाकून खाण्याची काही मजा असते. वा, तुम्हाला आवडतं का असं मिसळमध्ये दही टाकून खायला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कधीच मिसळ ट्राय न करणारी मी आता कधी आवडीने बाहेर काही खायचं म्हटलं तर मिसळला प्रायोरिटी देते. खरंच पुण्याच्या मिसळ खूप छान आहेत. आणि इथे बघताय बाहेर गेल्यानंतर शिवांचं इथे वाढण्याचे जो काही प्रकार आहे तो चालूच आहे. त्यानंतर मग घरी आलो. मग थोडंसं झणझणीत झालं होतं, तर मग ह्यांनी काहीतरी केक आणला होता यांच्या कलिगकडनं ऑफिसमधल्या. खूप छान होता तो केक. होममेड होता आणि मलाईवाला केक होता. खूपच सुंदर होता टेस्टलाही, होममेड असल्यामुळे. मग शिवांशलाही असं काही असलं की मजाच येते खायला. मस्त चालू होतं. त्यानंतर मग आज संध्याकाळच्या जेवणामध्ये नॉर्मलच होतं. केळीचं शिकरण बनवलं होतं, मसाले भात, शेंगदाण्याची चटणी आणि चपाती, असं नॉर्मल. आणि आज खूप दिवसांनंतर टी व्हीला वळू मूव्ही लागला होता, जो की माझ्या पप्पांना खूप आवडायचा. टिंग्या आणि वळू हे 2 मूव्ही आम्ही नेहमी लागले की टी व्हीला आवर्जून बघायचो आणि त्यांनाही खूप आवडायचं माझ्या पप्पांना. मग आज आज बऱ्याच दिवसांनी तो मूव्ही बघितला जेवण करत करत. छान मूव्ही आहे, एकदम कॉमेडी. त्यानंतर सकाळी येताना छान अशी कोथिंबीरची आणि शेपूची हिरवीगार जुड्या होत्या विकायला. मग येताना घेऊन आली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर भाजी साफ करायला बसली. तर इथे बघताय शिवांचंही चालू होतं. तो कुठल्याच कामांना मागे राहत नाही. इथेही तो मागे राहणार नव्हता. साफ करायला बसला मस्त. आणि साफ करता करता चालू होतं त्याच्या हंबांनाही गवत घालायचं काम. गावी बघतो ते हे सगळं, त्यामुळे इथेही चालू असतं. त्यानंतर मग आम्ही दूध आणायला गेलो डेअरीमध्ये. तर त्याचं चालू होतं की तू आतमध्ये येऊ नको, मी जाऊन घेतो. त्यांच्या काकांना सांगत होता तो की 1 लिटर गाईचं दूध द्या. आणि घेऊन झाल्यानंतर विचारत होता किती पैसे. मी जे बोलते तेच तो रिपीट करत असतो. त्यानंतर मग घरी आलो तर इथे बघताय त्याचं चालू होतं हंबांना झोपवण्याचं काम. झोपण्याच्या टायमाला त्यांच्या अंगावरती छान असे कपडे टाकत होता, त्यांना थंडी लागू नये म्हणून. लाईट बंद करू का? ठीक आहे. लाईट वगैरे बंद करून छान त्यांना असा झोपून आला. तर असा होता आजचा सगळा दिवस छान असा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट